मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे पालखीला आणि फलटणची पालखी आहे आणि संध्याकाळ झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते संध्याकाळी कसं असतं इथलं वातावरण पालखीचं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे, आळंदीवरून येते आणि आज फलटणमध्ये मुक्काम आहे आमच्या गावामध्ये आणि पंढरपूरला जाणार आहे. तर तुम्ही बघत राहा. ही माझी मम्मी आहे. रात्रीचं लाईटमध्ये उजेडात गेल्यावर सगळं काही नीट व्यवस्थित दिसेल तुम्हाला. हा बघा आमच्या इकडून जातानाचा रस्ता आहे. तर आमच्या घरापासून आम्हाला 5 किलोमीटर चालत जायचं आहे. बघा एवढ्या लांब आम्ही चालत जाणार आणि परत चालत येणार 5 किलोमीटर. टोटल 10 किलोमीटर आम्ही चालणार आहे. बघा रस्ता वगैरे. आम्ही ह्या पहिल्या चौकात आलेलो आहे. हे बघा शांती काका सराफाचं दुकान फलटणमधलं. आणि हा सरळ रस्ता जिथे पालखी थांबलेली असते तिथं हा सरळ रस्ता चाललेला आहे. तर आम्ही वारकऱ्यांना बिस्किटचे पुढे देणार आहे. दुसरं कुठलं आहे? असं हा नाम लावलेला आहे. तुला बघ असे नाम लावतात बघा सगळे असे. हे बघा काय चाललंय. ॲम्ब्युलन्स चाललंय का काय? मला वाटलं ॲम्ब्युलन्स. टँकर असे दुकानं लागलेले आहेत. माळा वगैरे आहेत बघा. तर इथनं गर्दी चालू झालेली आहे बघा. चौकात आले आणि ह्या चौकात जास्त करून गर्दी असते. नीट जावं लागतं. गिरवी नाक्याचा चौक आहे हा आणि गिरवी नाकाच्या चौकीपासून जास्त गर्दी असते बघा. इथून पुढे सगळ्या दुकानं वगैरे लावलेली असतात आणि इथून जास्त गर्दी असते. जास्त करून बारक्या मुलांना नीट घेऊन चालवं. काय फायर गन आहे बारक्या मुलांचं. फायर गन आली ह्यावेळेस डायरेक्ट ढगात गोळी. हे डेकोरेशनसाठी फुलं. हे बघा फुलदाणी नकली. डोक्याचे चाप. या बाजूने माणसं जात आहेत आणि इथं
दर्शन करून त्या बाजूने माणसं येतात, पलीकडच्या बाजूने येतात आणि इकडून जातात. ते डायरेक्ट थांबवून पैसे मागतात बघा. हे बघा छान आहे डेकोरेशन. देवाचं सगळं आहे. तुला काढायचंय का? नाही बाबा, हातावरती आणि खरेदी करा. अशी ही सुंदर बॅग, आकर्षक बॅग, प्रवासी शेंगदाणे. हे बघा कपची क्वालिटी पण मस्त आहे. 120 छान येतो. 120ला आणि ते 100ला, हे 120ला आहे. क्वालिटी छान आहे. हे बघा त्यांना दिसत नाही वाटतं तरी सुद्धा ते विकतात. नाही झोप आली त्यांना. हे फेमस आहे. त्याच्यामध्ये तांदूळ असतात, त्याच्यावरती नाव टाकून देतात. हां, त्याच्यावरती नाव टाकतात पॅन्डलवरती. बघ ती दरवर्षी असतेच म्हणा. बॅगा लावलेला आहे. सगळीकडे दुकान आहेत. खूप मोठा रस्ता आहे जाताना. इथे सेल लागलेला आहे. 150ला 2 ते आहेत प्लाझो वगैरे. त्यांना गरज आहे ते घेतात. ड्रेस कितीला विचारायचं का? छान लावलेत का? पॅटर्न छान आहे. कितीला आहे हो? कितीला आहे? 350ला फुल ड्रेस. कितीला? 350. ये पण आणि हे पण छान आहे ड्रेस. हे 150ला 2 आहेत. हे असं मी घेतलेलं ग. 150ला 2 आहे बघा. कोण येणार असल्या पालखीत तर 150ला 2 आहे. पुढच्या गावात कोण येणार असेल तर घेऊ शकता तुम्ही. घड्याळ पण किती छान आहेत बघा डिझाईन घड्याळाची. खरं तर पालखीमध्ये सगळं काही स्वस्त असते पण घेणारी माणसं कमी असते कारण त्याला क्वालिटी पण तेवढी काही वस्तूला नसते. ते बघा डिनर सेट कप वगैरे. तिथं थोडीशी कमी मला गर्दी वाटते. आम्ही चालतो तिथं पण तरी सुद्धा गर्दी ही प्रचंड गर्दी आहे. खूपच गर्दी आहे. अशी तर ही जत्रा आहे अजून खूप मोठी. तुम्ही बघत राहा. असे पडतं नाही अगं हे ती ह्याच्या डायनिंग टेबलवरती टाकायचं आहे. हां फ्रीजवरती टाकायला फ्रीज आपल्या गावाकडे तर बघू. बघा गर्दी किती जास्त आहे. $180 जाईल. $120 लागणार.
100ला देणार. ती बघ पाहुले किती छान आहे. किती छान पाहुले होते. बोला की आता इथं मार्केटमध्ये फिरतोय ना पुढं दिसते बंद लावतात. ह्या जागेवरून टर्न होणार आहे आणि इथून आतमध्ये पालखीचा रस्ता आहे. विमानतळ म्हणतात या जागा. पोलिसांची गाडी पण मोठी आहे बघा. किती मोठी गाडी आहे पोलिसांची. त्याच्यामध्ये 100 पोलीस बसत असते त्याच्यामध्ये. जागेवर माणसं गंध लावताना दिसणार आपल्याला. फुलं विकायला बसलेली खूप माणसं दिसतात. खूप मोठी पालखी असते बरं का. दरवर्षी इकडून जाताना अशी दगडं धडपड रस्ताच नीट करत नाही. सगळ्या अशा दगडात आम्हाला जावं लागतं. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. दगडच नीट करत नाही. रस्त्याला किती माणसाला चपलीच्या माणसाला किती त्रास होत असेल. पेढे पेढे कधी पण घेतले तर घरी गेल्यावर डुप्लिकेटच निघतात. त्यामुळं पेढे काय आपण घेत नसतो. वरून दिसायला छान दिसतात पण घरी गेल्यावर सगळं पिठच असतं. हा पेढे म्हणलं. अजून खूप लांब आहे पालखी. तरी मी व्हिडिओ कट करून बनवते कारण व्हिडिओ नाही म्हणता 1 तासाचा एवढं लांब पण बघणार नाही.
हो या रे मामा इथून थोडासा मोकळा स्पेस बघायला भेटतोय बघा आपल्याला. अजून खूप लांब पालखी आहे आणि आपण जरा मोकळ्यामध्ये आलोय थोडंसं. तिथे बसले ते दोन. झोपलेले आहेत बघा विमानतळ. तिथं खूप जास्त स्पेस आहे विमानतळ सगळ्यात पलटणमध्ये जास्त असल्यामुळे. फुल जेवण झालंय त्यांचं. हॅलो देखील तिकडून चल. फायनली सगळं संपलेलं आहे वाटून. 5-5 रुपयाला बिस्किट पण ज्याला गरज वाटली त्याच्यासाठी मम्मीने दिलेलं आहे आमच्या 5-5 वाली बिस्किट. पण तेवढं तरी आपल्याला जमेल तेवढं तरी आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. घरी जेवण पण केलं होतं आम्ही आणि आता बिस्किटसुद्धा वाटले. तेवढंच पुण्याचं काम. तुम्ही पण तुमच्या इकडं वारकरी आल्यावर असं पुण्याचं काम करत जावं. सगळीकडे जिकडं तिकडं वारकऱ्यांची राहण्याची सोय आहे. त्यांनी राहण्याची सोय केली. ट्रक वगैरे लावलेले आहेत मोठे. त्याच्यामध्ये ते सगळ्या वारकऱ्यांचं एकदम सामान असतं कपड्यापासून जेवणापर्यंत. तिकडं कुठं जायचं का व्हिडिओ काढायला? हे बघा जेवण वगैरे बनवलेलं आहे. जेवत बसलेले आहेत. भाकऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. असं तर सगळं असतंय काम. अगं त्यांनी ना ते बघा अजून पुढे देतात. इकडून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे नाही. तिकडून रस्ता तंबूत नाही करत जावं लागतं. असे बघा खांब ठोकलेले आहेत. तंबू असे तंबू आहेत हे बघा. शेंगदाणे द्या बघा बंदोबस्त. दर्शन घेण्यासाठी लाईन लागलेली आहे. सगळी लाईन लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी. आठवड्यामध्ये
मोठ्या लाईन लागलेल्या आहेत बघा. किती लाईन लागले किती लाईन लागले तो ते लाईन आहे का किती लाईन लागले किती लाईन लागले तर लाईन लाईन लाईनच हां ती सगळ्या लाईनच लागले तर ना आमच्या नावाचं भावा कधी लाईन लवकर आहे पाठवतं घेता येत नाही का मग काय चला लाईनला सकाळ उतरत खूपच जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही आता घरी जात आहे. लांबूनच दर्शन घेतलेलं आहे आम्ही. जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही जमलं तर पहाटेचं येऊ शकेल दर्शन. खूप जास्त गर्दी आहे सगळे बघा भक्त लोक कशी लाईन थांबलेली आहे सगळे खूप लांबपर्यंत लाईन आहे ना अशा 3-4 लाईन आहेत. तिकडे लांबपर्यंत लाईन लागलेली आहे. कसं देवाला हार येत वाटतं ग ते मोठंच्या मोठं. पालखीचं दर्शन घेऊस तर उजळायचा ना. तिकडं कुठं तिकडं काय नाही आता संपलेलं आहे तिकडचं. तिकडून आलो आपण तिकडून आलोय इकडून विचार मग इकडून झाला रस्ता इकडून आलो. अगं ते तिकडं ते माग रस्ता जातो ते तिकडं काय नाही इकडं इकडून आलोय. खाली बघ नीट. सगळ्याच्या तंबूचे 1, 2, 3, 4 4 नंबर असे नंबर लावलेले आहेत सगळ्यांच्या. जे वारकरी आतमध्ये झोपलेले आहेत दिंडी म्हणतात त्याला 2 नंबर. प्रत्येकाचे असे तंबू लावलेले आहेत 3 नंबर. तिकडून चल इकडून कुठं सोळा नंबर असे नंबर लावलेले आहेत. नंबर प्रमाणे तंबू लावलेले आहेत सगळीकडं. रात्रीचं पण बघा भजन म्हणतात तिथं. तिकडं घर आहे बस तुझ्या आणि आपण चाल तिकडं त्या इकडं पाक त्या विंचुर्णीला पण आपण तिकडून आलोय तिकडून. माणसं चालले इकडे इकडे आम्ही रिटर्न घरी चाललेलो आहे. पण जाताना आम्हाला रस्ता कुठून कसा आहे तेच कन्फ्यूज झाले आम्ही. तर आम्ही चाललो आहे आता विचारत सगळीकडं तंबू बांधलेले असल्यामुळे रस्ता सापडत नाही आम्हाला. आम्ही जिथनं चाललोय तिथं सुद्धा लाईन आहे साईडला. पण अंधारात काय दिसून येत नाहीये तरी तुम्हाला दाखवतो मी. खूप मोठी अशी लाईन लागलेली आहे. हे दर्शन कंप्लीट व्हायला सकाळी 5 वाजता पहाटे.
तरी सुद्धा माणसं थांबतात दर्शनासाठी. रस्ता नाही तो आपल्या का पलटण माहित नाही. तुम्ही तर जावा तिकडे जावा. मला दिंडीचा एक हे करायचा आहे, स्वयंपाकी बनवताना व्हिडिओ सगळ्यांनी भांडी वासून टाकली. जेवणी बनवण्याचा व्हिडिओ काढायचा होता. तुला म्हणला मिळतो. किती आहेत का काय ते बघा. स्वयंपाक बनवायचं चाललेलं आहे. जे जे राहिलं जेवण करायचे ते आता जेवायला येणार आहेत. सगळीकडे असे स्वयंपाक बनवत असतात. चला किती वाजले? 10 वाजले असतील. हे बघा तिकडे पण स्वयंपाक बनवायचं चाललेलं आहे. गॅसची टाकी वगैरे हे बघा. बघा ट्रकमध्ये पातेले घेऊन चालले. आणि आम्ही बाहेर आलेलो आहे फायनली. आता इथनं आम्ही आमच्या घरी जाणार. आणि बिल्डिंग बघा किती मोठी बनलेली आहे. आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग आमच्या फलटणला बनायला लागलेल्या आहेत. पहिल्यांदा एवढी छोटी छोटी अपार्टमेंट होती, पण आता मोठे मोठे बनायला लागलेले आहेत. खाली चला. चालले का पण? मग आता तिकडं जायचं अजून विंचून. हे बघा आता रात्रीचं ट्रक वगैरे सगळं झालेलं आहे इथलं काम. त्याच्यामुळं पुढच्या गावासाठी माणसं चाललेले आहेत. काही काही ट्रक जे आहेत ते आताच निघालेले आहेत, म्हणजे त्यांना पुढे जाऊन पुढची व्यवस्था करायला. हळूहळू एक 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 ट्रक पुढे जाणार. किती किती मोठ्या प्रमाणात ट्रक आहेत. तुम्ही गाडी आधी घेतली हे बघा चाललंय बघा कसं काम. गाडी न्यायला सुद्धा जागा नाही, एवढ्या जास्त प्रमाणात गर्दी आहे. हे बघा इकडे भांडी धुवायची चाललेले आहेत. जेवण चाललेलं आहे अजून. त्यांचं ते जेवण दिंडीमध्ये करत असतात बनवून. तिकडे काय संबंध जाम व्हायचा? इथं काहीतरी भेटतंय. चहा भेटते चहा. गावरान गुळाचा चहा आहे घ्या. अजून आम्हाला खूप लांब जायचं आहे. मला माझं काय वाटत नाही, पण आमच्या मम्मीचे पाय खूप दुखायला लागलेत. पण तरी सुद्धा ती चालणार. बघा तुम्ही जिथवर जाल तिथं फुल गर्दीच, फुल ट्रॅफिकच बघायला भेटणार आहे. तुम्ही म्हणताल मुंबई पुण्याला ट्रॅफिक असतं, पण वारीमध्ये ट्रॅफिक किती असतं ते तुम्हाला कळेल. एवढ्या रात्रीचा मी व्हिडिओ शूट करते. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.
हे बघा तिकडे पण जेवण चाललेले आहेत. इकडे अजून स्वयंपाक बनवायचा चाललेला आहे. जेवण हे जिथं जागा भेटेल तिथे जागा करून ही लोक राहत असतात. भाजीला वगैरे विकायला ठेवलेलं आहे. आणि आजचं सगळं पालखीचं दर्शन झाल्यावर पहाटेच पालखी निघणार आहे इथून. पहाटेचे सगळे लोक निघणार आहेत 5 वाजता. इथून सगळी लोक गेलेले असतात. एक सुद्धा माणूस मागं राहिलेला नसतो. सगळी पहाटे 5 वाजता उठून निघालेले असतात. आणि पहाटे 5 वाजता आलो तरी आपल्याला कोणी तर बघायला भेटणार नाही. हे तर वैशिष्ट्य आहे ना. ठीक आहे. कितीला आहे? 20ला. 20 रुपये बिल. 20ला आणलं. बिडी सिगरेट वगैरे पण इथं लावलेलं आहे. काय तंबाखू. चल इकडे इकडे. तिकडून काही पॅक भरलं का मेन रोड आहे. चल इकडे पुढे जा. बोलो छान वाटतं दिसायला. घ्यायचं का काय भाकरवाडी घ्यायचं का काय घरी? 50 रुपये काही 50ला. हो कमी नाही का काय? कमी नाही काय 40ला का? नाही काय परवडत नाही काही. अच्छा आहे का? हो. फोडू नकोच. फोडलेलं आहे तिचं खा. फोडलेलं आहे. अगं फोडलेलं आहे तर घ्या आता खाल्लं तर घे. एक घे. अजून काय देऊ? उडी शोध एवढी पेढे बाकरवाडी पेढे कलाकंद वगैरे कलाकंद पेढे काय नको 50 रुपये पावते. ते पाव 50 रुपये.
कुठली वस्तू घ्या 20 रुपये. पूजा ज्वेलरी मध्ये 20 रुपयामध्ये कुठली वस्तू खरेदी करा. या पूजा ज्वेलरी कडे या. कुठली वस्तू खरेदी करा फक्त 20 रुपये. फक्त 20 रुपये. 20 रुपये. पूजा ज्वेलरी मध्ये कोणतीही वस्तू घ्या फक्त 20 रुपये. फक्त 20 रुपये. मागायच्या काय लावतो पाहिजे तुम्हाला पण नक्की कुठे आले मला शिरा वगैरे गोड वगैरे काहीतरी असं तिच्याला भूक लागलेली असते बाहेर गावाला आलेला असतात आता ती माती कितीला 250 ला आहे कम नाही होगा क्या 150 को 150 ला कम द्या 30 ला कम घ्यायचे का. तर मित्रांनो आम्ही फायनली गर्दीच्या बाहेर निघलेलो आहे आणि आम्ही चाललेलो आहे. आता गर्दी वगैरे बघा काहीच बघायला भेटत नाही. सगळा सुमसाम रस्ता आहे. आता काय टेन्शन नाही. आम्ही निवांत जाऊ शकतोय घरी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि राम राम माऊली तुकाराम जय जय. काय अगं तसं नाही म्हणायचं. ज्ञानेश्वरांची पालखी बघून आम्ही घरी चाललोय आता. हां ज्ञानेश्वरांची पालखी बघून आम्ही घरी चाललेलो आहे. आमच्या 50 रुपये आणि आमचा राम राम घ्यावा. बाय बाय.